हॅलो फ्रेंड्स, कशा आहेत तुम्ही सगळे? तर मी तुमचं स्वागत करते मिनी ब्लॉग 21 मध्ये। तर तुम्ही बघू शकता सकाळची गुड मॉर्निंग झालेली आहे। तर सगळे आम्ही सगळे आंघोळ वगैरे करून रेडी बसलेले आहेत नाश्त्यासाठी। तर इथं स्कूल सुट्टी असल्यामुळे घरीच असते, तर उठून टी व्ही बघायचा कार्यक्रम चालू आहे दोघांचा। तर दोघं टी व्ही बघतात, तर मी इकडं तोपर्यंत त्यांना दोघांना नाश्ता तयार करत होते। तर ते बघू शकता तरी त्यांनी सकाळी किती उठून पसारा केलेला आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी गरमागरम नाश्ता करून ठेवलेला आहे। तुम्हाला वाफ जाताना पण दिसला, आत्ता गरमागरम केलेलं आहे। तर हा नाश्ता कशाचा आहे, तर हा रवा पण नाही आहे, हा जाड रवा आहे। तर याला जोडगव रवा असं म्हणतात। तर ते रवाची उपमा आहे, एक नंबर टेस्टी लागते आणि खायला पण भारी लागते। हे रवा शक्यतो डीमार्टमध्ये भेटतो, तर हे तोच रवा आहे। तर अशा प्रकारे तो उपमा झालेला आहे, तर मी दोघांना देते खायला म्हणून। तर सर्वात प्रथम माऊला दिलेले, माऊला दिल्यानंतर मी घेतलेले, दादूला नाही दिलेले। दादूला खा म्हणले की दादू निम्मं खाली सांडतो आणि निम्मं खात असतो, त्यामुळे मी त्याला चारत असते। तो पोहे वगैरे नीट खातो, पण हे असलं त्याला खाता येत नाही, नीट सगळं खालीच जास्त सांडतो, त्यामुळे माऊला दिले। तुम्ही बघू शकता किती छान झालेले, अगदी खायला पण एकदम टेस्टी लागतो। जर तुम्हाला हा कुठं रवा भेटत असेल तर तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करून बघा, सेम प्रोसिजर आहे। त्यानंतर नाश्त्यानंतर मी देवपूजा उरकून घेतलेलं होतं, तर तुम्ही बघू शकता। तर देवपूजा झाल्यानंतर मी बाकीचे कामं आवरत होते, तर तोपर्यंत दोघं मिळून बघा काय करत आहेत। तर तिचं एक्झाम आहे म्हणून ती प्रॅक्टिस करते, तर हा पण तिच्या मागं करतो। जे काही अभ्यासाचे जे एक पोस्टर आहेत, तर ते आतून बेडरूममध्ये त्यांनी बाहेर आणून दोघं खेळत होते। तर माऊ तर अभ्यास करतच होती। तर दादू बघा 1 2 3 4 5 ते 1 to 100पर्यंतचे जे काही पोस्टर आहेत ते आणून दरवाजाला लावून तो म्हणतो मी अभ्यास करतो, म्हणून तो दरवाजाला लावलेला आहे आणि बोलते बघा तुम्ही। तर तिथं बसून जाईल, बसून तिथंच कोपऱ्यात बोलतोय। घरभर त्यांनी सगळं राडा केलेला आहे, मी सकाळी सगळं आवरलेलं होतं, पण तरी त्यांनी परत सगळं घरभर राडा करून तर बघा काय म्हणतोय, अभ्यास करत बसलेलं आहे, बॉलवर बसून तिथंच खेळतोय। तरी बघू शकता कसं तो तिथंच समोरच बसून तिथं करतोय कॉर्नरमध्ये, अगदी थोड्याच्या स्पेसमध्ये तो चालू आहे। तर इकडं माऊचं पण चालू आहे, तुम्ही माऊचं पण बघू शकता। माऊ इकडं ती वेगळंच करते। माऊचं आईचं चालू आहे, तिला आईचं येतं, पण तरी थोडंसं गॅप पडल्यामुळे विसरली होती, तर ते परत ती रिपीट करते, तिची ते सांगते, तुम्ही बघू शकता। दूर कुंडून मुळाक्षरे परत ती पाठ करते। तर ती सगळं मुळाक्षरे मला सांगत होती ते पोस्टरमधले चित्र बघून। तर इकडे दादू पण 1 to 100पर्यंत त्याचं वेगळं चालू होतं। अशा प्रकारे दोघांची दंगामस्ती चालूच होती। तो बघा परत मध्ये आलाच, माझा व्हिडिओ काढत नाही म्हणून तो आला मध्ये, तिच्यासमोर येऊन थांबून गेला। अशा प्रकारे दोघांनी अभ्यास पण केला थोडंफार आणि मस्त एन्जॉय पण केलं। दोघांनी मस्त एन्जॉय केलं। तर तोपर्यंत मी घरातले सगळं बाकीचे कामं उरकून घेतले। तुम्ही बघू शकता गॅस ओटा चांगलं पुसून स्वच्छ धुवून घेतलं होतं, भांडे घासले होते, जे काही नाश्त्याचे भांडे पडले होते ते सगळं भांडे धुवून घेतले मी। आणि इकडं तुम्ही बघू शकता ह्याची मुळे खूप जरा घाण झालेली होती, ते पण मी सगळं थोडं साफ करून घेतलं किचन ओटा धुण्यापूर्वी। आता कशाने साफ केलं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे कास्टिंग सोडा मी थोडंसं गरम पाण्यामध्ये टाकून ह्याच्याने साफ केलं होतं, त्यामुळे ते चांगलं झालं। आणि त्याची जाळी जी काही होती ते पण साफ केलेलं आहे, गॅस सोटा पण साफ केलेला आहे, गॅस पण साफ केलेले आहे, भांडी घासून घेतलेले आहेत। हे करायला मला जणू अर्धा पाऊण तास गेलेला आहे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा कास्टिंग सोडा घरी आणून एकदा। कास्टिंग सोडाचा एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही ते जाऊन व्हिजिट करू शकता आणि बघू शकता नेमकं ते कुठं कुठे यूज होतं। तर इकडे कपडे पण मी धुवून टाकले, तुम्ही बघू शकता सगळं कामं ऑलमोस्ट माझे कंप्लीट झाले आहेत दिवसाचे। कपडे धुवून गॅलरीमध्ये वाळवायला टाकलेले आहेत आणि यांचे खेळणे बघा तुम्ही घरभर पडलेले आहेत। तर त्याला काहीतरी फायदे होतो, त्यामुळे त्याचं रडणं चालू होतं, तुम्ही बघू शकता। तो बघा कसं रडतो, दादू कसं रडतो बघा रे, दादू बघा कसं रडतो, किती बाहेर रडतो रे तू।
तर रडून झालं तर नंतर स्वयंपाकाची तयारी करायची होती. तर दुपारच्या जेवायला काय करावं सुचत नव्हतं, त्यामुळं मेथीची भाजी आणि भाकरी करायचा प्लॅन ठरला होता. तर मी मेथीची भाजीच टाकून घेते. सर्वात प्रथम तेल गरम करून त्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि मेथी टाकून घ्यायची. आणि मेथीमध्ये पाणी नाही टाकायचं, ज्याच्यामध्ये ऑलरेडी पाण्याचा अंश असतो तो पूर्ण पाणी त्याच्यामध्ये ड्राय करून घ्यायचं. आणि मेथीची भाजी खरं सांगू का रोज दिली तरी कोणी नाही म्हणणार नाही, खूप छान लागते. पण निवडायचा कंटाळा येतो म्हणून जास्त करायला जात नाही, पण आणलं की करावंच लागतं. त्यामुळे हे बघू शकता, करण्याच्या आधी मेथी धुवून ठेवलेली होती मी. पाणी मिळते ते फोडणी मारून घेते. आणि ह्या मेथीमध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आणि जर तुम्ही डाळ भिजवली असेल तर पाण्यामध्ये डाळ टाकू शकता, नसेल आवडलं तर स्किप करू शकता. तर अशा प्रकारे झटपट मेथीची भाजी खूप छान लागते. चपातीसोबत भाकरीसोबत खूप अप्रतिम लागते. आणि थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये तर आता खूप छान ताजी अशी मेथीची भाजी येते आणि खायला पण एकदम टेस्टी तर आहेच आणि हेल्दीसुद्धा आहे शरीराला. तर त्यामुळे ही मेथीची भाजी करत होते. आता दादू खातो का नाही माहीत नाही, पण माऊ आणि मी खाणार होतो, त्यामुळे मेथीची भाजी फोडणी मारून घेतली. तरी बघू शकता अगदी लवकर झटपट 10 मिनटामध्ये तयार होती मेथीची भाजी. तरी बघू शकता मिडियम आचेवर मी सगळं टाकून इकडं साईडला ठेवणार आहे शिजण्यासाठी म्हणून. आणि इकडं भाकरी करायला पीठ मळून घेतलेलं आहे. बघू शकता चारच भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे. तर त्याची भाकरी करून घेण्यात व्हिडिओमध्ये बघू शकता. तर मेथीची भाजी म्हणजे भाकरी लागणारच आहे, ते गरमागरम भाकरी छान लागते दुपारच्या जेवणासाठी म्हणून. मग ते बघू शकता मी उंडा करून घ्यायचे. सर्वात प्रथम भाकरी किती करायची आहे, नंतर इकडं भाकरी थोपून घेणार आहे. तर तुम्ही कशी भाकरी तुम्हाला भाकरी जमते का नाही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर हे तुम्ही बघू शकता असे उंडे झालेले आहेत. तर मी सर्वात प्रथम एक पहिली भाकरी करायला घेतलेली आहे. तर चांगला उंडा करून घ्यायचा हाताचा आणि खाली सुकं पीठ करून घालून थोडंसं थोपून घ्यायचं. तुम्ही कसं हे बघू शकता असं मधल्या तळहाताच्या साहाय्याने भाकरी चांगली थोपून घ्यायची. तुम्हाला जितकी जाडसर आणि पातळ पाहिजे तितकं थोपून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता, तुम्ही म्हणत असाल तर भाकरी थोपताना खाली ताट सरकत असेल तर न सरकण्यासाठी एक टिप्स आहे. तर एक कुठला तरी कापड घ्यायचा, तो ओलं करून खाली ठेवा. किचन ओटावरचा जो टॅवेल असतो किंवा दुसरा जो तुम्ही किचन ओटावर बसण्यासाठी वापरता तो ओलं करून खाली ठेवायचं, जेणे की ताट सरकत नसते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी गोलगोल भाकरी थापून घेतलेली आहे. थापून घेऊन तव्यावर टाकलेली आहे. तर तव्यावर टाकल्या थोडंसं पाणी लावून घ्यायचं भाकरीला दुसऱ्या साईडनं. तर ह्याला चांगलं भाजून घ्यायचं एका साईडनं. तर पाणी लावून सोडून द्यायचं 2 मिनटं. जास्त वेळ पण नाही, 2 मिनटात तर चांगली एका साईडनं भाजून जाते पाणी लावल्याच्या साईडनं दुसऱ्या साईडनं. तर हे बघू शकता असं सोडायचं 2 मिनटं. तोपर्यंत मी दुसरी भाकरी करून घेत होती. तर हे बघू शकता 2 मिनटं झालेले. तर हे भाकरी पलटी करून घ्यायचं आहे. आणि हे चांगलं बघू शकता भाकरी भाजून झालेली आहे. तर हे बघू शकता असं चांगलं कपड्याच्या साईडने याला दाबून घ्यायचं, जेणेकरून चांगली भाकरीचं पोट फुगेल आणि भाकरी चांगली भाजून जाईल. तर तुम्ही बघू शकता किती छान भाकरी झालेली. गरमागरम मेथीची भाजी आणि भाकरी म्हणजे भारीच लागते दिवसामध्ये खायचं म्हणलं तर. तर तुम्ही बघू शकता भाजी पण झालेली आहे इकडं साईडला आणि भाकरी पण झालेली आहे. तरी बघू शकता अगदी झटपट अशी भाकरी झालेली आहे. तरी बघू शकता भाकरी झालेली आहे. तर मी काढून घेते आणि तुम्हाला जवळून दाखवते. हे बघू शकता किती छान अशी गरमागरम भाकरी झालेली आहे. आता भाकरी झाली आहे तर दुसरी पण भाकरी मी बघू शकता किती छान अशी टमाशी फुगलेली आहे. तर बघू शकता किती छान अशी भाकरी फुगलेली आहे. नुसतं आपलं हिरवी मिरची ठेचा जरी केलं तरी गरमागरम भाकरी हिरवी मिरची ठेचा खूप छान लागते. तरी बघू शकता की ह्याच्यावर तुम्ही झुणकं वगैरे केलं तरी ते पण भारीच लागते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व भाकऱ्या करून घेतलेल्या होत्या. आणि इकडं ऑलरेडी मेथीची भाजी झालेलीच होती. तर बघू शकता मेथीची भाजी आणि भाकरी जेवायला दुपारी केलेलं होतं. तर तुम्हाला दाखवते मी सर्व करून. गरमागरम मेथीची भाजी भाकरी आणि ठेचा. जर तुम्हाला मिनी ब्लॉग आवडले असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि साईडला बेल बटन आहे ते पण दाबायला विसरू नका. आणि मी सोशल मीडियावर आहे तिथं पण तुम्हाला फॉलो करायला विसरू नका. सोशल मीडियावरचे लिंक जे माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथं तुम्ही मला फॉलो करून विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि मिनी ब्लॉग आवडल्यास आधी सांगितल्याप्रमाणे लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग.